या सभास्थळी उपस्थित राहत आहेत. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे. आज दिनांक 11/8/2026 रोजी मौजे मायनी तालुका मानखटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार आहे. माझं या मराठा बंधू भगिनींना सांगणं आहे, मनोजदादा जरांगे पाटील आपला भाव, गरीब परिस्थिती आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्या भावाचे, आपलं लेकरू, आपला मुलगा आणि मुलगी साहेब करण्यासाठी जीवाची बाजी लावून जीव गेला तरी चालेल, पण माझ्या मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील रात्रीचा दिवस करतोय आपला भाऊ. असं असताना या महाराष्ट्र सरकारनं मराठ्याला येड्यात काढायचं सोंग घेतलंय, मराठ्यावर अन्याय करायचं नाटक चालू केलेलं आहे. पण या सरकारला सांगणं, या मायनी भूमीतून मराठा समाजाकडे खोऱ्याचं दांडा आणि तिकायवाचं दांडा असतात. तुम्हाला मंत्रालयातून खुर्चीवरनं हाकलून देण्याचं काम केलं जाईल. मराठा समाजाला फसवणं एवढं सोपं नाही. आणि या तालुक्यातील सर्व मराठा समाज जीवाची बाजी लावून काम करतात. माझी या समाजाला कळकळीची विनंती आहे की तळमळीनं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी मायेची थाप असू द्या आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा राहत जावा. तुम्हाला वाटत असेल की अपंग आहे, गळ्यात गमजा टाकलाय आणि कपाळाला भगवं लावलंय, मी जातीवंत मनोजदादा जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. माझ्या रक्तात छत्रपतीचा विचार आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांची शक्ती आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांचा 3 वर्ष झालं लढा चालू आहे. एक मीटिंग देखील कधी बुडवली नाही. मनोजदादा जरांगे पाटील यांचे आंतरवालीला मी 2 चाकीवर जातो, अपंग आहे, एसटीनं जातो, मोटरसायकलवर जातो, असं लढायचं असतं. तुम्ही धन दाखवत आहे. आपल्या मराठा समाजाच्या पोराची लग्न होत नाही, पोरं घरी बसतात, लढत नाहीत. आरक्षण घ्या, आरक्षण मिळवा, मराठा समाजाची ताकद मोठी करा. आणि या सरकारला सांगणार, 29 ऑगस्ट 2026 आत जर का मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या नाही मंजूर केल्या तर या सरकारचं करायचंय काय? खाली मुंडकं वर पाय. मला आपल्या माहिती नगरीमध्ये या अपंग भावाला बोलायची संधी दिली, त्याबद्दल सर्व मराठा सेवक, मराठा समाज बंधू भगिनींना मानाचा जय शिवराय अपंग भावाचा. अतिशय छानपणे आपलं मत या ठिकाणी